नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आता लगेच सुरुवात करणार आहोत. तो तत्पूर्वी सर्वात महत्वाचं काम तुम्ही हे करायचं आहे की जे जे विद्यार्थी मित्र ऑनलाईन आलेले आहेत पटकन कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करा, जेणेकरून मला कळेल की कोण कोण विद्यार्थी मित्र इथे ऑनलाईन आलेले आहेत. येस, व्हेरी गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू. येस, गुड न्यूज आली. येस, मला कळलेलं आहे तुमच्या एक्झामची डेट आलेली आहे. सो आय एम हॅपी दॅट यू आर कन्सिडरिंग दिस ॲज अ गुड न्यूज. ओके, ग्रेट. येस, सो इट्स ग्रेट की तुम्ही त्याला गुड न्यूज कन्सिडर करता आहात आणि नॉट अ बॅड न्यूज, आणि तुम्ही नर्वस नाही आहात. दॅट्स अ ग्रेट पार्ट. ओके, चलो लेट्स स्टार्ट विथ आवर लेक्चर. आपलं आत्ताचा जो टॉपिक आहे, आपण विभक्तीचे अर्थ घेतो आहोत. बरोबर आहे, विभक्तीचे अर्थ खूप थोडेसे राहिलेले आहेत आपले, आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे मी तुम्हाला विभक्ती प्रत्यय पाठ करण्यासाठी एक बोनस टाइम दिलेला होता. तो बोनस टाइम पण आता संपलेला आहे. सो मला आता प्रत्येकाचे विभक्ती प्रत्यय पाठ हवे आहेत इथे. ठीक आहे, आपण आता काही शाळेचे विद्यार्थी मित्र नाही आहोत, पण तरी सुद्धा तुमच्या मागे लागावं लागतं कधी कधी पाठ करण्यासाठी. बट आय होप तुम्ही आता पाठ केलेले असतील. येस, ओके, चल लेट्स स्टार्ट विथ आवर लेक्चर. सगळ्यांनी पटापट ना मी जे उच्चारेन त्याचा कारक अर्थ मला कमेंट सेक्शन मध्ये दिसला पाहिजे. मी जो शब्द उच्चारेन त्याचा कारक अर्थ मला कमेंट सेक्शन मध्ये फास्ट दिसला पाहिजे. सप्तमी. येस, आता मला ना प्रथमा ते षष्टी पर्यंतचे सगळे कारक अर्थ पटकन लिहून दाखवायचे. प्रथमा ते षष्टी पर्यंतचे कारक अर्थ फास्ट. येस, कर्ता कर्म करण संप्रदान अपादान संबंध. संबंध हा कारकार्थ नाही आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवण्यासाठी मी सांगितलेलं होतं. पण लक्षात घ्या, संबंध हा कारकार्थ नाही. ओके, ओके, ग्रेट. मग आपण आपल्या लेक्चरला इथे सुरुवात करूयात. आता मी तुम्हाला काही वाक्य देते, त्या वाक्यांचे मला विभक्ती प्रत्यय सांगायचे. ठीक आहे, एका वाक्यात दोन विभक्ती प्रत्यय आली तर दोन उत्तरं सांगायची मला, पण आकडे देऊन सांगायचे. ठीक आहे,
चला, तिघांमध्ये मला सांगायचं आहे, एका कमेंट सेक्शन मध्ये मला कमेंट हवी. चला, एका कमेंट सेक्शन मध्ये सगळ्यांनी सांगायचंय, राईट? एका कमेंट सेक्शन मध्ये लवकर लवकर. चला, ठीक आहे, पाहूयात आपण कोणाचं कसं उत्तर आहे आपण बघूयात. आकडे एकतर खूप कमी जणांनी दिलेले आहेत. येस, पावनी मॅमनी, अश्विनी मॅमनी जरा सिस्टमॅटिक उत्तर आपल्याला दिलेलं दिसतं आहे. येस, सुप्रिया मॅमनी सुद्धा. येस, आशुतोष सर. ओके, चला पाहूयात आपण. तो आंब्याच्या बागेत खेळत होता. बरोबर आहे, तो आंब्याच्या बागेत खेळत होता. आता आंब्याच्या, आता ह्याच्या ची षष्ठी लागलेली आहे, त्यामुळे मी इथे षष्ठी लिहीन. बागेत, त सप्तमी काय आहे? सप्तमी. ओके, मीनाला इथे काय? ला, म्हणजेच काय आहे? मीनाला चिंचा खूप आवडतात. द्वितीया आहे, दानाची भूमिका नाहीये ना इथे, मग द्वितीया आहे. आणि दानाची भूमिका असली तरी पण काय असतं आपल्याला? दानाची भूमिका असली तरी पण काय असतं आपल्याला? कर्मावरती असतं. राणी लक्ष्मीबाई हिमतीने लढल्या. हिमतीने म्हणजेच काय? तृतीया येते. येस, म्हणजे ज्यांनी ज्यांनी मस्त आकडे देऊन हे बरोबर उत्तर दिलेली आहेत. येस, आवडणाऱ्या काय आहेत? चिंचा आहेत. कोणाला आवडतायत? मीनाला आवडत आहेत. येस, चला मग कोणाकोणाचे सगळे बरोबर आले मला सांगायचे आहे. सगळ्या कोणाकोणाचे बरोबर आलेले आहेत? ग्रेट. सप्तमी राहिलं फक्त. ओके, नो प्रॉब्लेम, नो प्रॉब्लेम. ओके, चला मग आता विभक्तीच्या विचारांच्या चार्टकडे आपण जाऊया. ठीक आहे, जिथपासून आपलं राहिलेलं होतं. तृतीया, प्रथम आणि द्वितीयाचं आपलं झालेलं होतं. तृतीयापासून घ्यायचंय. बघा, तृतीयाला तर आपण केवढे तीन तीन कारक अर्थ आहेत. काय आहेत? तीन तीन कारक अर्थ आहेत. कशाला? तृतीयेला. मग आता इथे बघूया, तृतीयाचं सर्वांना माहिती आहे, ने एशी, निही ईशी. बरोबर आहे, हे आपल्याला विभक्ती प्रत्यय आहेत. आणि कारक अर्थ काय आहे? म्हणजे
कार्य बऱ्याच ठिकाणी आलेलं आहे. मी एव्हरी टाइम ते करेक्ट करते आहे कारण तिथे थ ला य रफार येतच नाही आहे काही केला तर विल ऍडजस्ट दॅट राईट. ओके चला मग मी हे का सांगितलं कारण ही पीपीटी मी तुम्हाला सुद्धा देते तर तिथे तुमचं चुकू नये म्हणून मी आधीच सांगून टाकले तुम्हाला. ठीक आहे मग बघा करण म्हणजे काय आपण मगाशीच पाहिलंय. करण म्हणजे साधन आणि साधन म्हणजेच करण हे त्याचा प्रमुख कारकार्थ आहे. कशाचा तृतीयाचा प्रमुख कारकार्थ आहे साधन. जसं चाकूने बोरू करतात. बोरू करणं म्हणजे तुम्हाला माहितीये बोरू करतात ते कोरून जे करतात ते चाकूने बोरू करतात बरोबर आहे. मग इथे चाकूने हे काय झालेलं आहे कशाने करतात चाकूने करतात साधन. आता इथे बघा तृतीयाची विभक्ती कर्त्याला सुद्धा वापरता येते त्यामुळे त्याचा दुसरा कारक अर्थ प्रमुख कारक अर्थ नाही पण इतर कारक अर्थांमध्ये मला तृतीय हा कर्त्यामध्ये सुद्धा येतं. जसं की मुलाने कुत्र्यास मारले रावणाने रामास मारले मधुने आंबा खाल्ला ह्याच्यामध्ये काय आहे तर ह्याच्यामध्ये ने हा प्रत्यय लागलेला कर्ता आहे. येस नेहा हे लागलेला कर्ता आहे. मग अधिकरण म्हणजे काय हे बघा मी नदीच्या काठाने गेलो. कुठून गेलो आपण हेच त्या दिवशी डिस्कस करत होतो ना राईट. हेच आपण डिस्कस करत होतो करेक्ट आहे. चला समजलेलं आहे का आपण काय डिस्कस करत होतो की तू कुठून गेला तर काही जणांचं असं होत होतं की इथून गेला का तिथून गेला बरोबर आहे. तो काठाने गेलेला आहे. इथे अधिकरण आहे म्हणजेच काय तृतीयेची विभक्ती जरी लागलेली असेल तरी त्याचा कारक अर्थ मी काय सांगितलेला होता अधिकरण हा कारक अर्थ सांगितलेला होता. आठवतंय का तुम्हाला. येस ओके आता ओके बोरू म्हणजे काय भोरू नाही येणार ते बोरू आहे. बोरू ऍज इन तुम्हाला माहिती आपलं शाईचं पेन असतं तसं ना आधी लाकूड असायचं ना आपलं त्याला असे तासायचे आणि त्याला असं पॉइंटेड करायचे आणि ते मग शाईमध्ये बुडवून त्याने लिहायचे. ठीक आहे त्या उपकरणाला बोरू असं म्हणतात. तर चाकूने बोरू केला म्हणजे तो बोरूला शार्प केलं किंवा बोरू तयार केला चाकूने कापला असं त्याचा अर्थ येतो. समजलेला आहे असा त्याचा अर्थ येतो. ओके त्याला बोरू म्हणतात. तर मी सपोज इथे ड्रॉ करून दाखवते पण असं पेनासारखं असतं ना त्याला असं असायचं आणि हा पुढचा पार्ट ना असा तो शार्प करून असा करायचे. ओके आणि मग त्याने लिहायचे असं असायचं. ओके सो माय ड्रॉइंग इज नॉट गुड बट तुम्हाला समजेल असं आय होप मी केलंय. ठीक आहे सो तृतीयेचे मला ना तीन कारकार्थ दिसले. एक म्हणजे करण कर्ता आणि अधिकरण. महत्वाचा कारकार्थ प्रमुख कारकार्थ इज करण पण कर्त्याला सुद्धा तृतीयेची विभक्ती लागते आणि तृतीयेच्या विभक्तीने मी स्थळ सुद्धा दाखवते बरोबर. त्यामुळे त्या दिवशी जे काही आपल्या इथे डिबेट्स चाललेले होते डिबेट्स आर रिअली गुड पण जे काही डिबेट्स चाललेले होते ह्याच्यावरून एकतरी गोष्ट आपल्याला एक समजते की त्याचा रिझल्ट तुम्हाला इथे मिळून गेलेला आहे. येस त्याचा रिझल्ट तुम्हाला इथे मिळाला. येस ऑर नो समजलेला आहे. ओके उपपदार्थ तुम्हाला हवे आहेत की कन्फ्युजन नको आहे ते मला सांगा. हवं असेल तर मी ते उपपदार्थ पटापट सांगून देईल. नको असेल तर आपण पुढे जाऊया. उपपदार्थांवरती प्रश्न येत नाहीत. ओके ठीक आहे चल फक्त हवं तर मी वरचेवर तुम्हाला सांगून देते. तो ऐटीने चालतो आता ना सगळ्याला ने ज्याला विभक्ती प्रत्यय लागलेला आहेत ना ने शी नी शीची विभक्ती प्रत्यय त्याला हे बघा मी इथे तसंही बोल्ड केलेलं आहे. तो ऐटीने चालतो. कसा चालतो ऐटीने बरोबर आहे. कसा चालतो ऐटीने चालतो. निमित्त तो गर्वाने फुलला होता. कशाने निमित्त काय आहे कशाने फुलला होता गर्वाने.
न्यूनत्व, तो कानाने बहिरा आहे. कशाने बहिरा आहे? इथे न्यूनत्व दिसतंय. भोपळा किलोने विकतात. परिमाण म्हणजेच काय, मोजमाप करण्याचं जे युनिट असतं ते दिसतं आहे. मी 2 इंचांनी उंच आहे. प्रमाण दिसतं आहे. किती उंच आहे? 2 इंचाने. तो भिंतीशी बसला. कशापाशी बसला? कशाशी सान्निध्य दाखवलंय? सान्निध्य दिसतं. तो 4 वर्षांनी आला. काय समजतं आपल्याला? अवधी कळतोय, म्हणजेच काय, काळ कळतो आहे. येस, तो रागाने बोलला. कसा बोलला? तर हे नोविका. नोविका हा एक प्रकार आहे उपपदार्थाचा. त्याच्यात तुम्हाला काही समजून घेण्याची गरज नाही आहे. रीतिवाचक भविष्य काळ म्हणजे काय? रीतिवाचक भविष्य काळ म्हणजे काय? ओके. रीतिवाचक भविष्य काळ आपण काळ शिकलेलो नाही आहोत वाटतं अजूनपर्यंत. बट स्टील आय विल टेल यू दिस थिंग, कारण महत्वाचं आहे. आणि चुकून माकून आता कोणाची परीक्षा असेल 1-2 दिवसात, उद्या पण आहे ना, आय थिंक 8 तारखेला पण परीक्षा आहे. तर बघा, रीती म्हणजे काय आहे? 2 प्रकारचं असतं. रीती म्हणजे काय आहे? एक म्हणजे रीत कळते आपल्याला, एक म्हणजे रीत कळते. मग ही रीत कोणती? जी इथे दाखवलेली आहे ती, ही रीत. बरोबर आहे? ही रीत असते. म्हणजे ह्याला मी दीर्घ मध्ये लिहीन, रीत. रीत म्हणजेच काय? रीत म्हणजे पद्धत. ओके. मग ह्याच्यामध्ये ना क्रियाविशेषण वगैरे येतं. क्रियाविशेषण, अव्यय, रीतिवाचक क्रियाविशेषण, म्हणजे ज्याच्यातून पद्धत कळते, हे वेगळं. आणि ती रीत झाली. आणि हे जे रीती आहे, रीती म्हणजे सातत्य दाखवणार. म्हणजे एखादी क्रिया मी जी सातत्याने करत होते, सातत्याने करत आहे किंवा सातत्याने करत राहील, असं जेव्हा मला काळामध्ये सांगितलं जातं, तेव्हा ते रीतिवाचक भूतकाळ, रीतिवाचक भविष्यकाळ किंवा रीतिवाचक वर्तमान काळ असतात. तर रीतिवाचक भविष्य काळाबद्दल तुम्ही मला विचारलेलं आहे. कशाबद्दल विचारलेलं आहे? भविष्यकाळ. ठीक आहे. रीतिवाचक भविष्य काळाबद्दल आपण इथे विचारलेलं आहे. त्यामुळे इथे बघा, तो शाळेत नको ठीक आहे, तो शाळेत जात राहील. म्हणजे तो काय? भविष्यात सातत्याने शाळेत जाईल, जात राहील, तो गात राहील. म्हणजेच काय? एखादी क्रिया सातत्याने भविष्यात करत राहणं, याला रीतिवाचक भविष्यकाळ असं म्हणतात. समजलेलं आहे? मॅम, कोणत्या एक्झामला येत नाहीत का क्वेश्चन उपपदार्थावर? कुठल्याच नाही, राज्यसेवेच्या पण नाही, नेव्हर. कोणत्याच याच्यावर नाही. तुम्ही कोणतेही हे घेऊन पहा, ऍब्सल्युटली कोणतेही घेऊन पहा, नाहीच. ओके. आपले खूप टॉपिक बाकी आहेत, ते कव्हर होईल का? आपले जास्त टॉपिक कुठे बाकी आहेत? मी तुम्हाला सांगू, आपण विभक्ती ह्याच्यापर्यंत आलेलोच आहोत. आणि आपण संधी झालेल्या आहेत, आपले समास झालेले आहेत मुख्य. म्हणजे आपल्याला राहिलेले कोणते टॉपिक आहेत? 4 आपले शब्दांच्या जाती राहिलेल्या आहेत आणि अलंकार राहिलेले आहेत, शब्दशक्ती राहिलेल्या आहेत. बस, बाकी काय राहिलेलं आहे आपलं मराठीचं? आज 7 तारीख आहे, परीक्षा 26 तारखेपासून आहे. बरोबर? ह्याच्या व्यतिरिक्त कायच आहे आपल्याला? आपले मराठीचे उलट खूप जास्त कव्हर झालेलं आहे. मराठीचं आपलं काय काय कव्हर झालंय? मराठीचं आपलं नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद झालेलं आहे. येस, प्रयोग. प्रयोग तर 2 दिवसाचा. प्रयोग तर अतिशय सोपी गोष्ट आहे. ठीक आहे. मग वेळ जाईल तो अलंकाराला. येस, वेळ जाईल आपला तो अलंकाराला जाईल. काळ मी ह्याच्यातच शिकवते, वाक्यांच्या प्रकारांमध्येच काळ शिकवते. ठीक आहे. आणि ते आपल्याला कशासाठी उपयोगी पडणार आहे? शब्दशक्ती नंतर आपण लगेच घेणार आहोत, पृथक्करणाचा हे. येस. सो बेसिकली आपल्या 4 शब्दांच्या जाती राहिलेल्या आहेत. त्याच्यातल्या क्रियावाचक विशेषण, आपलं क्रियाविशेषण एक आहे. त्याच्यानंतर आपलं उभयान्वयी अव्यय, शब्दयोगी अव्यय, केवळ प्रयोगी अव्यय. त्याच्यातलं उभयान्वयी अव्यय आपण घेतलेलं आहे की नाही आहे, मला जरा सांगायचं आहे पटकन. येस.
अव्यय बाकी आहेत. पूर्ण अव्यय बाकी आहेत. ओके, ठीक आहे, ठीक आहे, घेऊयात आपण, काहीच प्रॉब्लेम नाही. आता पटापट इथे लक्ष द्यायचं आहे सगळ्यांनी. ओके, मग आता आपण चतुर्थीचं घेणार आहोत. चतुर्थी, ठीक आहे. चतुर्थीचा मुख्य आपल्याला काय दिसून येत आहे? मुख्य संप्रदान दिसून येतो आहे. मुख्य काय दिसून येतोय? संप्रदान. परंतु परंतु आता इथे बघायचं आहे की चतुर्थीला आपल्याला द्वितीयचे सगळे हे आहेत, सला ते सला नाते, हे सगळे आपल्याला इथे काय दिसून येतात? प्रत्यय दिसून येतात. तर बघा, तू रामाला पुस्तक दे, असं समजा वाक्य आहे. तू रामाला पुस्तक दे किंवा तू रामाला पुस्तक दिलेस, असं जे काही असेल. हा, तर इथे बघा, रामाला हा काय आहे? जो कर्ता आहे, जे क्रिया ज्याच्यावरती केली, सॉरी, कर्म आहे, त्या कर्माला आपण, जिथे दानाची भूमिका आहे, त्या कर्माला आपण काय बोलतो? त्या कर्माला आपण संप्रदान असं म्हणतो. बरोबर आहे. आता इथे बघा, मला आता चालवते, मला आता चालवते म्हणजेच काय? शक्य क्रियापद इथे आपण वापरलेला आहे. इथे ला हा आपल्याला प्रत्यय दिसून येत आहे. म्हणजेच काय? चालवते. कोणाला चालवते आहे? मला चालवते आहे. कर्ता म्हणून आहे. त्याने मला ओळखले. कोणाला ओळखले? मला. बघा, लाचा प्रत्यय आहे, कर्माचं कारण करतो आहे. मी एका घावास 2 तुकडे केले, एका घावाने 2 तुकडे केले किंवा एका घावात 2 तुकडे केले. तर इथे माझं साधन आहे, एका घावास 2 तुकडे केले. कशाचे 2 तुकडे केलेत? एका घावाचे. ह्याला करण आहे. अपादान म्हणजे काय? त्याच्या नाकाला धार लागलेली आहे. आता जी नाकाला लागलेली धार तिथेच थांबणार आहे का? तर ती सुरू झालेली क्रिया दुसरीकडे जाणार आहे, म्हणजे वियोग आहे. त्यामुळे अपादान सुद्धा येतं. आणि अधिकरण काय आहे? तो मुंबईस गेला. कुठे गेला? मुंबईस गेला, म्हणजे मला स्थळ दिसतं आहे, त्यामुळे ते अधिकरण सुद्धा आहे. सो बेसिकली चतुर्थीची विभक्ती जेव्हा येते, चतुर्थीची विभक्ती जेव्हा येते, तेव्हा मला कर्ता, कर्म, करण, अपादान, अधिकरण ह्या सगळ्या गोष्टी येतात. आता तुम्ही म्हणाल, इथे तर फक्त संप्रदान म्हणजेच काय? दानाची भूमिका असल्यावरच मला चतुर्थी असायला हवी होती, पण नाही, अशातली गोष्ट नाही. जेव्हा कर्माला येतो, जेव्हा कर्माला येतो, तेव्हा फक्त आपल्याला दानाची भूमिका पाहिजे. जसं की तू रामाला पुस्तक दे, बरोबर? काय दे? पुस्तक दे. इथे मला कर्म पाहिजे, पण अदरवाईज द्वितीयला एकच कारकार्थ आहे, कर्म. कर्म सोडून दुसरा कारकार्थ नाही. त्यामुळे दुसऱ्या कारकार्थामध्ये समजा चतुर्थीची विभक्ती लागली, तर तिला द्वितीयची विभक्ती कधीच समजायची नाही. म्हणजे आता तुम्ही समजा विचाराल मला की अपादानामध्ये त्याच्या नाकाला धार लागली आहे, ह्याला द्वितीयची विभक्ती का नाही पकडत आपण? द्वितीयची विभक्ती आपण का नाही पकडत? हा, द्वितीयची विभक्ती आपण का नाही पकडत त्याला? कारण द्वितीयला एकुलता एकच कारकार्थ आहे आणि तो आहे कर्म. येस, लक्षात ठेवावे लागतील म्हणजे आपल्याला नाही लक्षात ठेवावं लागत. ऍक्च्युली मी तुम्हाला सांगते, तुम्हाला कारकार्थाचे अर्थ कळलेले आहेत. कर्ता म्हणजे काय? क्रिया करणारा. कर्म म्हणजे काय? ज्याच्यावर क्रिया झाली. करण म्हणजे काय? साधन. अपादान म्हणजे काय? वियोग. अधिकरण म्हणजे काय? स्थळ किंवा काळ. आता मला इथे सांगितलं तो मुंबईस गेला, बरोबर आहे, पण मुंबईस गेला म्हटल्यावर मुंबई ही तर स्थळ आहे, पण ह्या स्थळाला मी सच विभक्ती लावलेली आहे. सची विभक्ती दोघांकडेच असते. एक सला ते सलानाते द्वितीय असते किंवा सला ते सलानाते चतुर्थी आहे. द्वितीयचा कारक एकुलता एक आहे, तो काय आहे? कर्म. आणि एखादं स्थळ कधीच कर्म होऊ शकत नाही, त्यामुळे एखाद्या स्थळाला जेव्हा सची विभक्ती लागते तेव्हा ती नेहमी चतुर्थीची विभक्तीच असणार. लॉजिकने आपल्याला समजतं, पाठ करावा लागत नाही. काय कळतं? लॉजिकने आपल्याला समजतं. समजलेलं आहे का? समजलेलं आहे?
कर्त्याला कर्माला विभक्ती लागली तर त्याचं कारकार्थ कर्ता कर्मच असेल ना. येस. येस. ट्रू. येस आरती मॅम, मी आता टेलिग्राम लिंक शेअर करते. येस येस डेफिनेटली. ओके चल, पंचमीला आपण जाऊया. तिथे पंचमीमध्ये काय येतं? पंचमीचं आपल्याला माहिती आहे अपादान आहे, ऊनहून. जसं एकीकडून क्रिया समजा सुरू झालेली ती दुसरीकडे जाऊन संपते, किंवा क्रिया तिथून ट्रॅव्हल करते, दूर जाते. तो घरातून बाहेर पडला म्हणजे तो घरातून जो बाहेर पडलाय तो घरापासून दूर गेलेला आहे. बरोबर आहे. मग इथे मला ऊनचा प्रत्यय लागलेला दिसतो. आता करण म्हणजे साधन म्हणून सुद्धा मी पंचमी वापरू शकते. तुझ्या हातून हे काम होणार नाही म्हणजेच काय, तुझा हात हे ह्याचं साधन आहे. बर समजलेलं आहे. तुझा हात हे काय झालेलं आहे, ह्याचं साधन आहे. समजलेलं आहे. पंचमीचं इझी होतं. ठीक आहे. पंचमीचे फक्त आपल्याला 2 शब्द लक्षात ठेवायचे होते. पंचमीचं कळलेलं आहे. ओके ग्रेट. चलो आता षष्टीचे 4 येतात. ठीक आहे. षष्टीचे 4 येतात. षष्टीमध्ये काय आहे, षष्टीचा प्रमुख कारकार्थ काही नाही आहे. प्रमुख कारकार्थ काही नाही. पण षष्टीमध्ये मला मालकी हक्क समजतो. मालकी हक्क समजतो आणि सगळ्यांना माहिती आहे षष्टीचा प्रमुख कारकार्थ नाही. कारण कारकार्थासाठी मालकी हक्क हा काय आहे, नामाचा मालकी हक्क सांगतो ना, त्याच्या पुढे येणाऱ्या नामाचा मालकी हक्क. म्हणजेच काय आहे, हा उपपदाशी संबंध असतो. उपपदाशी संबंध. बरोबर आहे. त्यामुळे ह्याचा प्रमुख कारकार्थ नाही. त्यामुळे काय असणार आहे, प्रमुख कारकार्थ नाही. कारकार्थ नाही. त्यामुळे षष्टीला प्रमुख कारकार्थ नसतो, पण काही कारकार्थ मात्र नक्की असतात. फॉर एक्झाम्पल त्याचे लिहून झाले. कोणाचे लिहून झालेले आहे, त्याचे. लिहिणारा कोण आहे, तो आहे. आणि तोला मी कशाची विभक्ती आहे, चाचीचे चेचाचीची विभक्ती लागलेली आहे. बरोबर आहे. त्यामुळे कर्ताचा कारकार्थ आहे तो. बरोबर आहे. षष्टीचा कर्त्याचा तो कारकार्थ नाही, षष्टीचा कारकार्थ कर्ता आहे. बरोबर आहे. आता करण म्हणजे परत आपण काय घेतलं, करण म्हणजे साधन. त्याच्या वागण्याचा मला राग आला. कशाचा राग आलाय, वागण्याचा. साधन काय आहे राग येण्याचं, तर वागणं. त्याचं वागणं हे साधन आहे. बरोबर आहे. त्याच्या वागण्याचा राग आलेला आहे. बरोबर. आता इथे बघा अपादान. अपादान म्हणजेच काय आहे, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी क्रिया जाणे, किंवा क्रिया एका ठिकाणी सुरू झालेली तिथे न थांबणे, तिचा वियोग होणे. शिंक्याचे सुटले. आता बघा शिंक्याचे सुटले असं म्हटलेलं आहे. अधिकरण म्हणजे काय, अधिकरण म्हणजे स्थळ किंवा काळ. स्थळ किंवा काळ. आता तो दिवसाचा झोपतो. दिवस काय आहे, दिवस काळ आहे. आणि ह्या काळाला मी चाची विभक्ती लावलेली आहे. त्यामुळे षष्ठीचे कारकार्थ काय येतात, तर षष्ठीचे कारकार्थ कर्ता, करण, अपादान आणि अधिकरण हे येतात. ओके. आता लेट्स गो टू सप्तमी. ओके. षष्ठीचं समजलेलं आहे का सांगा मला. षष्ठीचं समजलेलं आहे का, येस ओर नो.
ग्रेट. चल, लेट्स गो टू सप्तमी. सप्तमीचं मुख्य काय आहे? अधिकरण. हे सगळ्यांना माहिती आहे. मी रात्री घरी पोहोचेन. इथे ईची विभक्ती लागलेली आपल्याला दिसते आहे आणि रात्र हे मला काय सांगता आहे? काळ सांगता आहे. इथे पण घरला ईची विभक्ती लागलेली दिसत आहे. इथे मला काय सांगता आहे? स्थळ सांगत आहे. म्हणजे अधिकरण हे तर मुख्य कारकार्थ आहे सप्तमीचा. पण करण म्हणजे साधन म्हणून पण वापरला जातो. काय आहे? साधन म्हणून पण वापरला जातो. तो शाळेस पायी गेला. कसा गेला? पायाने गेलेला आहे ना तो. म्हणजे साधन काय आहे जाण्याचं? पाय हे माझं साधन आहे. त्यामुळे करण म्हणून पण सप्तमी मी वापरते. आणि संबोधनचं फक्त एकुलता एक कारक आहे ते म्हणजे हाक मारणे. काय आहे? हाक मारणे. येस. सप्तमीचं सुद्धा समजलेलं असेल. मॅम सॉरी, पण अपादांमध्ये थोडं कन्फ्युजन आहे. अपादान म्हणजे काय? अपादान म्हणजे वियोग. जिथे क्रिया सुरू होते तिथे ती कधीच संपत नाही. त्या स्थळापासून त्याचा वियोग होतो. म्हणजे तो शाळेतून घरी आला किंवा तो शाळेतून निघाला. म्हणजे तो शाळेतून निघालेला आहे, पण ती क्रिया शाळेत संपते आहे का? नाही, ती शाळेत सुरू झालेली आहे. तो तिथून निघालेला आहे. म्हणजे वियोग आहे, तो दुसरीकडे कुठेतरी गेलेला आहे. समजलेलं आहे? पायातून कळ येते आहे. म्हणजे कळ येण्याचा ओरिजिन पॉइंट तुमचा पाय आहे, पण ती कळ पुढे जाते आहे. पायातून कळ मारते. मला फक्त त्याच ठिकाणी कळ असेल तर मी म्हणेन पायात कळ मारते. पण मला जेव्हा ती कळ तिथे सुरू होते पण आणि ती पुढे सरकली आहे किंवा तिथपासून पुढे आहे, तर मग मी म्हणणार पायातून कळ मारते आहे. म्हणजे वियोग कसा आहे? ती क्रिया जिथे सुरू होते तिथे ती संपत नाही, तिथून ती पुढे ट्रॅव्हल करते. म्हणजे त्या स्थळापासून त्याचा वियोग होतो. शाळेतून निघाला म्हणजे काय? शाळेपासून त्याचा वियोग झालेला आहे. ओके, चला मग आता इथे बघूयात. मग आपल्याला वरील तक्ता म्हणजे मागील तक्त्यावरून आता तुमच्या सहज लक्षात आले असेल की विभक्तीमुळे किती विविध अर्थ आपण प्राप्त करू शकतो. बरोबर आहे. प्रथमेचा अर्थ कर्ता, द्वितीयचा अर्थ कर्म असे आपण सर्वसामान्य म्हणत असलो तरी एका विभक्तीने दुसऱ्या विभक्तीचे अर्थही आपण व्यक्त करतो. म्हणून विभक्ती ओळखताना त्या शब्दाला कोणता प्रत्यय लागलेला आहे हे पाहून प्रत्ययावरून विभक्ती सांगावी. मग विभक्तीचा अर्थ वेगळा असला तरी चालेल. जेव्हा तुम्हाला स्पेसिफिकली कारकार्थ विचारतात ना, कारकार्थ, तेव्हाच फक्त तो अर्थ लक्षात घ्यायचा. अदरवाईज फक्त आणि फक्त प्रत्यय बघायचा आणि विभक्ती ओळखायची. ठीक आहे. विभक्तीचे अर्थ आणि शब्दयोगी अव्यय हा सुद्धा महत्वाचा टॉपिक आहे. ठीक आहे. विभक्तीचे अर्थ आणि शब्दयोगी अव्यय ह्याच्यामध्ये आपण काय म्हटलेलं आहे? ह्याच्यामध्ये आपण इथे म्हटलेलं आहे की काही शब्दयोगी अव्यय विभक्ती प्रत्ययांची कामं करतात. निरनिराळ्या विभक्तींच्या अर्थाने निरनिराळी शब्दयोगी अव्यय नामास लागतात व ती लागण्यापूर्वी त्यांचे बहुधा सामान्य रूप होते. त्यांना विभक्ती प्रतिरूपक अव्यय असं म्हणतात. शब्दयोगी अव्यय काय आहेत? अव्यय आहेत, पण ती विभक्ती प्रत्ययाच काय करत असतात? विभक्ती प्रत्ययाचेच कार्य करत असतात. बरोबर आहे. विभक्ती प्रत्ययाचेच कार्य करत असतात. विभक्ती प्रत्ययाचेच त्याला अर्थ असतात. म्हणून याला विभक्ती प्रतिरूपक अव्यय असं म्हणतात. ही अव्यय विभक्तींचा अर्थही दर्शवतात. बरोबर आहे. मग आता इथे आपण तो शब्दयोगी अव्ययामध्ये आपण करणार आहोत त्याचा अभ्यास. ठीक आहे. त्याचा अभ्यास आपण शब्दयोगी अव्ययांमध्ये करणार आहोत. आपण आता ह्याच्यानंतर आपल्याकडे आता वेळ व्यवस्थित बाकी आहे. छान वेळ बाकी आहे. ओके, नाउ क्लिअर? ओके, ग्रेट. आता आपल्याकडे व्यवस्थित वेळ बाकी आहे. मला सांगा, विभक्ती प्रत्ययांवरती काही डाऊट असतील तर विचारून घ्या. मी लगेचच उभयान्वयी अव्यय ह्या प्रकाराला सुरुवात करणार आहे. त्याच्यानंतर आपण लगेच उभयान्वयी अव्ययाला सुरुवात करायची आहे. शब्दयोगी अव्ययाच्या वेळेस मी हे पुन्हा विभक्ती प्रतिरूपक अव्यय येणार आहेत तिकडे, त्या पीपीटीत सुद्धा मी टाकलेला आहे, त्यामुळे त्याची काळजी करू नका. मला विभक्तीमध्ये काही डाऊट असेल तर विचारून घ्या, नसेल तर आपण लगेच उभयान्वयी अव्ययाला सुरुवात करणार आहोत. त्यामुळे पटापट कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करा.
येस. संबोधन म्हणजे हाक मारणे. येस, मी सांगते. येस, येस, येस सांगते. येस पाहुणी मॅम, नो प्रॉब्लेम. चला, मग आता इथे आपण बघूयात संबोधन म्हणजे काय. हे बघा, आता संबोधनला ना एक वचनाला प्रत्यय नसतो आणि अनेक वचनाला प्रत्यय असतो. अनेक वचनांना प्रत्यय असतो. मग इथे बघा, मला समजा कोणाला तरी हाक मारायचं, जसं की रामा. मग मी रामाला काय हाक मारेन, रामा इकडे ये, रामा उठ, रामा बस. पण तेच अनेक वचनांमध्ये हाक मारायचे असतील तर आता राम हे काय आहे, रामा किंवा राम हे काय आहे, तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. तर ते सामान्य नाम नाहीये, ते विशेष नाम आहे. अनेक वचन होतं का विशेष नामांचं नाही होत. मग आपण मुलं घेतलं, मुलांनो, मग ह्याला नोचा प्रत्यय लागतो. आणि ह्याचा कारक हाक मारणे म्हणजे काय, तर कोणाला तरी हाक मारण्यासाठी आपण वापरतो. नो हा प्रत्यय आपण कोणाला लावतो, लोकांनो, मुलांनो, विद्यार्थ्यांनो. म्हणजेच काय आहे, जेव्हा मी कोणाला तरी आवाज देते आहे, हाक मारते आहे, तेव्हा मला नो हा प्रत्यय लावावा लागतो. म्हणून त्याला संबोधन असं आपण म्हणतो. येस, समजलेला आहे. शुद्ध शब्द आणि अशुद्ध शब्द कसे ओळखायचे. शुद्ध शब्द अशुद्ध शब्द ओळखण्यासाठी तुम्हाला एक तर संधी माहिती पाहिजे. ठीक आहे, कारण संधींमध्ये आपल्याला ऱ्हस्व दीर्घ लगेच समजून जातं. काही अशुद्ध लेखनाचे नियम आहेत, ते मी तुम्हाला हवं तर सांगून देईन. शुद्ध लेखनाचे नियम इज व्हेरी बेसिक थिंग. ठीक आहे, आणि मॅक्झिमम तुमची मराठीची शब्दसंपदा त्याच्यामध्ये चांगली असली पाहिजे. तुम्हाला जोड शब्द तयार करता आले पाहिजेत, जे आपण बघितलेले होते स्टार्टिंगला संधीच्या अगोदर, जे आपण फोड करून पाहिलेले होते. तर तुम्हाला जोड शब्द करता आले पाहिजेत. म्हणजेच काय, रफार विफाराचा प्रॉब्लेम तिकडे सॉल्व्ह होऊन जातो. ऱ्हस्व दीर्घामध्ये तुमचं उच्चारणानुसार तुम्हाला ते समजलं पाहिजे. सो बेसिकली शुद्ध आणि अशुद्ध शब्द असे आहेत ना, की जे तुम्हाला शिकवता येत नाही. तुम्हाला असं थोडे शिकवणार की शहाणामध्ये ह ला आचा काना द्यायचा आणि ण ला नाचा काना द्यायचा. सर्वोत्तम हे असं लिहायचं. त्याच्यासाठी आपल्याला उच्चार आपले व्यवस्थित आपल्याला उच्चार करून ते शब्द लिहिता आले पाहिजेत, अशा प्रकारे आले पाहिजेत. तत्सम पण बाकी आहे ना, तत्सम शब्दसिद्धीमध्येच येतं. शब्दसिद्धीमध्ये तत्सम तद्भव येतो, ते तर आपण घेणार, मी जस्ट म्हणाले होते ना तुम्हाला. येस, येस, यात फक्त नोचा प्रत्यय लागतो आणि फक्त अनेक वचनांमध्ये लागतो. ओके, समजलेला आहे. येस, चलो फिर आता मी ही पीपीटी काढते, इथून स्टॉप शेअरिंग करते आणि आपली उभयान्वयी अव्ययाची एक पीपीटी तिथे जॉईन करते, जेणेकरून काय होऊन जाईल, उभयान्वयी अव्यय. येस, जेणेकरून आपण उभयान्वयी अव्ययाला लगेच सुरुवात करू शकतो. उभयान्वयी अव्यये. येस, okay, yes, I got it. Okay, चलो, लेट्स स्टार्ट विथ उभयान्वयी अव्यये. उभयान्वयी अव्यय म्हणजे तुम्हाला काय माहितीये बरं, मला सांगा. सगळ्यांना माहितीये उभयान्वयी अव्यय काय असतात, ते सर्वांना व्यवस्थित माहिती आहे. तत्सम तद्भव वगैरे आहेत ना मुलांना, मी सांगू एकदम मजेशीर आहेत. मुलं तर एन्जॉय करतात ते लेक्चर, कारण त्याच्यात मी खूप छान 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 ट्रिक्स काढून ठेवलेल्या आहेत तुमच्यासाठी ऑलरेडी. तर ते तुम्ही एन्जॉय करा. दोन्ही कामे करतात. काय बरं आहे उभयान्वयी अव्यय म्हणजे काय, ऍटलीस्ट आपण बेसिक कन्सेप्ट आज क्लिअर केली ना, तर उद्यापासून आपल्याला
प्रकारांकडे लागता येईल. सो आपण आपला टाइम वेस्ट न करता आपण सुरू करूया टॉपिक्स. ठीक आहे. उभयान्वयी अव्यय काय काम करतात सगळ्यांना माहिती आहे. उभयान्वयी अव्यय काय करतात, दोन शब्दांना जोडतात. ओके, आशा सरांनी सांगितलेलं आहे दोन शब्दांना जोडतात. अजून काय कार्य करतात? स्त्री पुरुष वापरू शकतो म्हणजे कंझम्पशन, कंझम्पशन येणार. JUN येणार, बाकी स्पेलिंग करेक्ट आहे. ईच्या जागी UN येणार. ओके, येस. आता बघा, फक्त दोन शब्दांना जोडतात का? नाही. दोन शब्द किंवा दोन वाक्य ह्यांना जोडणारा जो शब्द असतो त्याला उभयान्वयी अव्यय म्हणतात. ओके, ठीक आहे. मग येस, मग आता इथे मी तुम्हाला म्हटलं की उभयान्वयी अव्ययांचं मी तुम्हाला अजून एक उदाहरण म्हणजे मी विचारते, तुम्ही मला सांगा हे उभयान्वयी अव्यय आहेत का? ठीक आहे. जिथे जिथे जातो तिथे तो प्रसिद्ध होतो. प्रसिद्ध होतो. तर आता मी जिथे तिथे वरून हे वाक्य जोडलेलं आहे. जिथे जातो तिथे प्रसिद्ध होतो किंवा जिथे जातो तिथे प्रसिद्ध होतो. किंवा जो बोलतो तो करत नाही. ओके, जो तो, ह्याने पण मी वाक्य जोडलेले आहेत. ठीक आहे. जर तू आलास तर मी येईन. जर तू आलास तर मी येईन. जर तर त्याच्यामध्ये उभयान्वयी अव्यय कोणतं सांगा मला. उभयान्वयी अव्यय कोणतं आहे? काय बरं येईल उभयान्वयी अव्यय? मिडल मधल्या लाईनचं. ओके, एक तिथे, दोन तो, तीन तर, तिथे तो तर. ओके, आता लक्षात घ्या, मी तुम्हाला अजून एक प्रश्न विचारते. अरे हे चालत का नाहीये? येस, आता मी तुम्हाला एक प्रश्न विचारते. तो हे कोणतं सर्वनाम आहे बरं? तो हे कोणतं सर्वनाम आहे? तो हे कोणतं सर्वनाम आहे? आता मी तुम्हाला एक प्रश्न विचारलाय, त्याचं उत्तर द्या. तो हे कोणतं सर्वनाम आहे? दर्शक सर्वनाम आहे. येस अश्विनी, करेक्ट आहे, दर्शक सर्वनाम. आणि जो हे कोणतं सर्वनाम आहे? जो जो हे कोणतं सर्वनाम आहे? संबंधी सर्वनाम.
संबंधी सर्वनाम. म्हणजे मला एक गोष्ट कळलेली आहे की हे दर्शक सर्वनाम आणि संबंधी सर्वनाम हे सर्वनाम सुद्धा वाक्य जोडण्याचं काम करतायत की हो. सर्वनाम सुद्धा वाक्य जोडतायत. सर्वनामांनी जोडलेली वाक्य, सर्वनामांनी जोडलेले वाक्य. म्हणजे जो आणि तो काय झालेला आहे, जो आणि तो हे सर्वनाम आहे. ठीक आहे. आता इथे बघूयात, क्रियाविशेषण अव्यय तुम्हाला शिकवलेलं नाही, त्यामुळे ते तुम्हाला पटकन जमणार नाही, म्हणून मी इथे स्वतःच सांगून टाकते. जिथे आणि तिथे हे काय झालेले आहेत, क्रियाविशेषण अव्यय आहेत. की कुठे जातो, मी काय सांगितलं, क्रियेविषयी कधी, केव्हा, कुठे, कसं, किती वेळ, किती वेळा, ह्याचं उत्तर जे शब्द देतात ते क्रियाविशेषण अव्यय असतात. तर कुठे जातो, जिथे जातो, तिथे, जिथे जातो तिथे, म्हणजे हे क्रियाविशेषण अव्यय. म्हणून मी इथे लिहीन क्रियाविशेषण अव्ययांनी जोडलेले वाक्य. बरोबर. म्हणजे क्रियाविशेषण अव्यय सुद्धा वाक्य जोडता आहेत, सर्वनाम सुद्धा वाक्य जोडता आहेत. मग उभयान्वयी अव्ययाचं काम काय? आपण उभयान्वयी अव्यय ही स्पेशल वेगळी शब्दाची जात का बरं तयार केली असेल? मी उभयान्वयी अव्ययांनी शब्द एक, दोन किंवा अधिक वाक्य किंवा शब्द जोडते हे मला माहिती आहे. म्हणजेच दोन शब्द किंवा वाक्य जोडण्याचं काम उभयान्वयी अव्यय करतात. पण मग हेच काम माझं सर्वनाम सुद्धा करता आहेत आणि क्रियाविशेषण अव्यय सुद्धा करता आहेत. मग मी उभयान्वयी अव्यय हे वेगळी शब्दांची जात का बरं तयार केली? का बरं केली तयार? सो त्यामुळे जिथे तिथे जो तो हे उभयान्वयी अव्यय नाहीये. जो तो हे तर सर्वनाम आहेत. मी सांगितलं, जो काय आहे संबंधी सर्वनाम आहे, तो काय आहे दर्शक सर्वनाम आहे. जिथे तिथे काय आहे, ही सगळी मिश्र वाक्य, ही सगळी वाक्य मिश्र वाक्य आहेत. पण जिथे तिथे क्रियाविशेषण अव्यय आहे. वाय 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 मी एक वेगळं शब्दांची जात का तयार केली आहे? जर सर्वनामांनी सुद्धा वाक्य शब्द जोडले जात आहेत आणि क्रियाविशेषण अव्ययांनी सुद्धा वाक्य शब्द जोडले जात आहेत, वेगळी शब्दांची जात का? द्वितीय पुरुषी मिश्र वाक्य पण म्हणतात. द्वितीय पुरुषी काय बरं? चला आपण तृतीय पुरुषी टाकूया. जर तो आला तर मी येईन. मग ओके. ज्या वेळेस दोन वाक्य जोडताना ज्या वेळेस दोन वाक्य जोडतात तेव्हा उभयान्वयी अव्यय म्हणतात. मॅम इथे क्रियांची माहिती सांगता आहेत. तेच पावनी मॅम जवळपास आहे. दोन वाक्य जोडतात तेव्हा उभयान्वयी अव्यय असतात. वरती पण दोन वाक्य जोडतायत, पहिल्या वाक्यात पण दोन वाक्य जोडली जात आहेत, दुसऱ्या वाक्यात पण आणि तिसऱ्या वाक्यात पण. पण मी म्हणते जर तर ही उभयान्वयी अव्यय आहेत, पण जिथे तिथे आणि जो तो ही उभयान्वयी अव्यय नाहीत. कारण ह्याचं कारण असं आहे की इथे ही दोन वाक्य जोडली जात आहेत. जातो तो प्रसिद्ध होतो, ही दोन वाक्य जोडली जात आहेत. पण वाक्य जोडण्यासोबत त्याचं दुसरं कोणतं तरी कार्य पण आहे. क्रियाविशेषण अव्ययाचं कार्य काय की क्रियेबद्दल माहिती द्यायची. इथे सुद्धा बोलतो आणि करत नाही ह्याविषयी ही दोन वाक्य जोडली गेलेली आहेत. जो बोलतो तो करत नाही, परंतु त्याला दुसरं कार्य पण काहीतरी आहे आणि ते आहे नामांबद्दल माहिती देणं, नामांच्या ऐवजी येणं. पण उभयान्वयी अव्यय ही अशी शब्दाची जात आहे त्याला दुसरं कोणतंच कार्य नाही, दुसरे कोणतेच कार्य नाही, फक्त आणि फक्त एकच कार्य आहे आणि एकच कार्य आहे. आणि ते कार्य कोणतं? तर ते कार्य म्हणजे दोन शब्द किंवा वाक्य जोडणे. शब्द किंवा वाक्य जोडणे.
येस. आणि ते अविकारी आहेत. येस, ते करेक्ट आहे. पण क्रियाविशेषण अव्यय पण तर अविकारी असतात ना. पण हे खरं आहे, दोन वाक्य किंवा शब्द जोडणाऱ्या अविकारी शब्दाला आपण उभयान्वयी अव्यय असं म्हणतो. येस. मग इथे आपण जस्ट स्टार्ट केलेलं आहे उभयान्वयी अव्ययाला. ह्याच्यातून बरेच प्रकार वगैरे आहेत. येस, पण छोटासा टॉपिक आहे. तर मग आपण काय करणार आहोत, इथेच थांबूया. जो समजला नाही, पुढच्या लेक्चरमध्ये आपण घेऊयात, कारण लगेच माझं पुढचं लेक्चर सुद्धा आहे, त्यामुळे मला इथे थांबावं लागतं आहे. ते का बरं नाहीत उभयान्वयी अव्यय? कारण ते सर्वनाम आहेत ना. जो आणि तो सर्वनाम आहेत. तो हा दर्शक सर्वनाम आहे आणि जो हा काय आहे, संबंधी सर्वनाम आहेत. ते सर्वनाम आहेत. रेकॉर्डेड लेक्चर मिळेल का? कोर्टची एक्झाम आहे. येस, मिळेल चेतना मॅम. येस. आणि ऑल द व्हेरी बेस्ट फॉर युअर एक्झाम. येस. चलो, आपण बाकी पुढच्या लेक्चरला इथे पाहूयात. ओके. थँक्यू सो मच एव्हरीवन. ज्यांना कोणाला लिंक हवी आहे त्यांना ही लिंक आहे. ओके. थँक्यू सो मच. तुम्ही फीडबॅक सुद्धा मस्त मस्त देऊ शकता. जर तुम्हाला लेक्चर आवडत असेल तर तुम्ही त्याचं फीडबॅक मध्ये देऊ शकता. ओके. चलो, थँक्यू सो मच.